सुरुवात करूयात ब्रेकिंग न्यूज. एक मोठी बातमी आहे. गेल्या वर्षी झालेल्या राज्यातल्या सत्तांतर नाट्याची बातमी आहे. 2019 मध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाने राज्यात मी प्रथम बंडखोरी केल्याचा दावा केला जातोय. तो विद्यमान सरकारमधील आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी हा दावा केला आणि त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसंच महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी स्वतः 150 बैठका घेऊन आमदारांचं मन वळवल्याचाही गौप्यस्फोट तानाजी सावंत यांनी केला. तसंच जनतेच्या कौलाकडे पाठ वळवणाऱ्यांना इशारा देण्यासाठी मातोश्रीवर जाऊन हात दाखवणारा मी पहिला होतो, असंही तानाजी सावंत म्हणाले. त्यामुळे डॉक्टर तानाजी सावंत यांच्या या दाव्याने पुन्हा एकदा सत्तांतर नाट्याला नवं वळण मिळालंय. डिसेंबर 2019 मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. 3 जानेवारीच्या दरम्यान सुजयसिंगजी ठाकूर साहेब, मी स्वतः देवेंद्रजी फडणवीसच्या आदेशानं तमाम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बंडखोरी करून धाराशिवची जिल्हा परिषद शिवसेना बीजेपीची जे ह्या 12.5 कोटी जनतेनं मॅनेट दिले होतं, ती सुरुवात ह्या ठिकाणून केलेली आहे. वस्तुस्थिती आहे. आणि त्यावेळेसच हे बंडाचं निशाण फडकवणारा तानाजी सावंत होता. तेवढ्या पुरतं थांबलेलं नव्हतं. ज्यांना इशारा द्यायचा होता, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रथम जर कोणी गेला असेल त्या मातोश्रीवर आणि हात करून सांगणार होता की परत ह्या मातोश्रीची पायरी चढणार नाही आणि सरकार उठवल्याशिवाय हा तानाजी सावंत गप्प बसणार नाही. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माझ्या मीटिंग होत होत्या. आमच्या आत्ताचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे आणि माझ्या जवळपास त्या 2 वर्षामध्ये 100 ते 150 मीटिंग झालेल्या होत्या. माझे मराठवाड्यातले आमदार असतील, माझे विदर्भातले आमदार असतील, माझे पश्चिम महाराष्ट्रातले आमदार असतील, प्रत्येकाचं मी काउन्सिलिंग करत होतो. आणि हे सांगून करत होतो, असा झाकून करत नव्हतो, उघड मात्याने करत होतो. आपण पाहतोय तानाजी सावंत यांनी काय म्हटलेलं आहे. तानाजी सावंत यांनी सत्तांतर नाट्यात मधली काही महत्त्वाची क्रमवारी जी ती स्पष्ट केलेली आहे. 2019 मध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाने राज्यात मी प्रथम बंडखोरी केल्याचा दावा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. आणि याच विषयी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. अरे कोण हे सावंत? कधी आले शिवसेनेत? आले कधी शिवसेनेत? त्याच्या शिवसेनेचे संबंध काय? हे लवंडे इकडे तिकडे फिरत असतात, सोडून द्या.